नमस्कार. मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी. प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर. ताज्या अपडेट्स, जलद माहिती आणि 100% रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी. भारतीय सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोवंशाच्या संरक्षणासाठी आता संपूर्ण देश सरसावला आहे. गोसन्मान आव्हान अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील संत समाज, गोसेवक आणि जागरूक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे विशेष विनंती केली आहे. या अभियानांतर्गत केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. गोवंशाच्या संरक्षणासाठी केंद्रीय गोसेवा मंत्रालय स्थापन करण्यात यावे. देशी गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राष्ट्र आराध्या म्हणून घटनात्मक मान्यता द्यावी. संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदीचा एकच कठोर केंद्रीय कायदा लागू करावा. गोतस्करी आणि गोहत्येसारख्या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची तरतूद असावी. गोमूत्र आणि शेणापासून बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन गो आधारित नैसर्गिक शेती राबवावी. हे अभियान कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या किंवा राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली नसून नंदी बाबा हे याचे अध्यक्ष आणि वेदलक्षणा गोमाता या प्रधान संरक्षण आहेत. हे पूर्णपणे अहिंसक आणि सात्विक स्वरूपाचे आंदोलन आहे. 27 एप्रिल 2026 देशातील तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्रार्थना पत्रे देऊन अभियानाची सुरुवात. ह्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत. मे ते ऑक्टोबर 2026 शासन प्रशासनाशी संवाद आणि निकालाची प्रतीक्षा. फेब्रुवारी 2027 मागण्या मान्य न झाल्यास नवी दिल्लीत विशाल शांतीपूर्ण जनसमूह आणि संकीर्तन सोहळा. ऑगस्ट 2027 16 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही तोडगा न निघाल्यास 16 ऑगस्टपासून गोभक्तांद्वारे क्रमिक उपवास आणि तपस्या सुरू केली जाईल. मोदी आहे तर मुमकिन आहे या विश्वासासह आता गोमातेला न्याय मिळावा हीच या अभियानाची मुख्य हाक आहे.